नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रिशियस लाईफ। कर्दे बीचचा नजारा बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रिसॉर्टमधून जर का बीचचा व्ह्यू बघितला तर खूप लांब असा पसरलेला हा बीच दिसतो। भरती आल्यामुळे आता पाणी खूप जवळ आलं हॉटेलच्या, बघू शकता तुम्ही। आणि इथलं पाणी जे आहे ते क्रिस्टल क्लिअर आहे। त्याचप्रमाणे हा बीच जो आहे तो अतिशय सेफ आहे। सुंदर असा बीच समोर दिसतोय। गावात एंट्री केल्यास आदरणीय धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा पुतळा आपल्याला दिसून येतो। त्यांचं जन्मगाव जे आहे ते मुरुडच असल्यामुळे अगदीच चौकात त्यांचा हा पुतळा दिसतो। इथंच समोरच्या साईडला दुर्गा देवीचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे। 1858 मध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे। मंदिराच्या समोरच दगडी अशी दीपमाळ आपल्याला दिसतीये बघा। या मंदिरापासूनच खालची पाखाडी आणि वरची पाखाडी असे मुरुडचे दोन भाग पडतात। देवीचा गाभारा जो आहे इथे आतमध्ये कॅमेराला अलाउड नाहीये, त्यामुळे आतलं मी शूटिंग केलेलं नाहीये, परंतु हा जो सभामंडप आहे त्याचं शूटिंग करायला त्यांनी मला परमिशन दिली। तुम्ही सुंदर अशी नक्षीकाम बघू शकता। समोरच सुंदर असा देवीचा गाभारा आहे। इथले खांब जे आहेत ते पूर्ण दगडामध्ये कोरलेले आहेत आणि सुंदर असं नक्षीकाम त्याच्यावरती आहे। वरतीही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दगडामध्येच कोरले गेलेले आहेत। दुपारच्या वेळी रिसॉर्टच्या परिसरामध्ये ही खारुताई मस्त खेळताना दिसली। नारळाच्या झाडावरून वरून खाली आणि खालून वरती अशी खेळत होती। हा आहे कर्दे बीच। इथं बीचच्या साईडनीच अगदी छोट्या छोट्या टपऱ्या आहेत, जिथं चहा, कॉफी किंवा नाश्त्याची सोय केलेली आहे। सगळ्या हॉटेल्समध्ये किंवा रिसॉर्टमध्ये चहा नाश्त्याची सोय आहेच, परंतु जर का बीचला येऊन तुम्हाला चहा कॉफी प्यायची असेल तर अशा पद्धतीच्या छोट्या टपऱ्या तुम्हाला इथे दिसून येतात। त्याचप्रमाणे हरणे बंदर जवळ असल्यामुळे तिथून मासे जर का आणून तुम्ही हॉटेलमध्ये, रिसॉर्टमध्ये किंवा या टपऱ्यांमध्ये जरी दिलेत तरी ते करून देतात तयार। संध्याकाळच्या वेळी घोडागाडीत बसण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे भिजण्याचा आनंद तर सगळेच घेतात। इथला जो बीच आहे तो अतिशय सेफ आहे, उथळ आहे। त्याचप्रमाणे इथलं पाणी जे आहे ते क्रिस्टल क्लिअर आहे, बघू शकता तुम्ही। अतिशय स्वच्छ आणि ट्रान्सपरंट असं पाणी आहे। सकाळी किंवा संध्याकाळी या पद्धतीच्या बोटीमधून तुम्ही डॉल्फिन बघायला समुद्राची फेरी करू शकता। प्रकारच्या स्पोर्ट्सचा आनंद आपण येथे घेऊ शकतो। बनाना राईड, मोटरसायकल राईड, जेट स्की, रिंगा राईड, पॅराशूट राईड आणि काही वेळेला कॅमल राईड ही इथे अवेलेबल असते। त्याचप्रमाणे वाळूमध्ये रेतीचा किल्ला बनवणे हे आपलं आवडतं काम असतं, तेही आपण इथे एन्जॉय करू शकतो। संध्याकाळच्या वेळी बरेच जण इथे क्रिकेट खेळताना दिसून येतात। त्याचप्रमाणे नयनरम्य असा सूर्यास्ताचा आनंद आपण इथे घेऊ शकतो। अगदी 2-3 दिवसाची अशी छोटीशी कर्दे बीचची ट्रिप खूप मस्त होऊ शकते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।